आज आपल्या पोल्ट्रीची ऑटोमॅटिक सिस्टीम पाहायला काही माणसं आलती. मग तेव्हा घरातून बाहेर निघलो तर म्हणलं लिओचा नवीन पट्टा आणलाय, त्याची टेस्टिंग पण करून घेऊया. पट्टा एवढा भारी आहे की त्याला कंट्रोल करायला पण लय सोपं जाते. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर आपली सकाळची दिवसाची सुरुवात झाली आपल्या पोल्ट्रीच्या पाणी भरायच्या पासून. आता या ठिकाणी जोपर्यंत आपण जागा वाढत नाही तोपर्यंत आपल्या ऑटोमॅटिक लाईन खाली सोडता पण येणार नाही. मग पहिले काही दिवस मॅन्युअलीच खाद्य घालायला लागतं. ते झाल्यानंतर दत्ता बरोबर मी आलतो मंचरला. पहिले इथं आम्ही गाडी काढून दुसरीकडे जायचा प्लॅन केला, पण नंतर म्हणलं आपल्याला घरी जायची पण काय नाही, चला पाय पाय हिंडू. आम्ही नाही एका गल्लीत घुसलो का लगेच दुसऱ्या गल्लीत घुसायचो. आता मंचरला यायचं कारण असं की आम्हाला जरा खरेदी करायची होती, त्यासाठी आम्ही सगळी दुकानं उलटी पालती केली, पण शेवटी आपल्या हक्काच्या माणसाला आलो. ते झाल्यानंतर इकडे डॉक्टर स्वप्नीलचं जरा मटेरियल घ्यायचं होतं, तेच घेतलं. तिथून आम्ही डायरेक्ट दनिशच्या दुकानावर आलो. मग काय भूक लागली होती, तेवढ्यात पोरांचं ठरलं की चला शेवभाजी खाऊ. मग काही शेजारीच आपल्या माणूस हॉटेलला घुसलो. त्या तिकडे रस्त्याचं काम चाललंय तर गर्दीचा प्रॉब्लेम होतोय. त्या तिकडे घरी आलो, आपल्या पोल्ट्रीची जरा माहिती घेण्यासाठी काही माणसं आलती आणि आपण पट्टा आणला. त्या पट्ट्याची पण लिओ टेस्टिंग करत होतो. मग तेव्हा लय अंगराट पोर आहे घरात, पण त्याचा काही उत्कमी नसतो. इकडे तिकडे उड्या काय मारीन, सोप्याच्या वरच काय चढन. संध्याकाळच्या टाइमला एक कार्यक्रम होता, त्यासाठीच मग मी इकडे तयार झालो. आता या कार्यक्रमाचं इव्हेंटचं डेकोरेशनचं काम आपल्या मित्रांनीच घेतलं होतं. डेकोरेशनच्या बाबतीत म्हटलं तर टॉप नंबरची क्वालिटी. तुम्हाला जर अशाच प्रकारे किंवा बर्थडे इव्हेंटचे डेकोरेशन करायचे असेल तर वर दिलेल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. कार्यक्रम झाला, मी घरी आलो आणि इकडे वरच्या बेडरूम मध्ये येऊन बसलो. इथं लिओ ना स्वतःलाच आरशात बघून भुकायचं. ते लय कंटाळलं, त्याला खाली जायचं होतं, पण मी काय त्याला सोडित नव्हतो खाली.